नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे राजेश फडीस चॉईस. आजचा आपला विषय आहे चिकन बिर्याणी. घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशी बनवायची. खूप मस्त टेस्टी अशी बिर्याणी तुम्ही बनवू शकता. फक्त हा व्हिडिओ तुम्ही 7 ते 8 मिनटं तुमचा किमती वेळ देऊन बघा. आजकाल इंटरनेटवरती यूट्यूबला अनंत अंबानी यांच्या लग्नाचे व्हिडिओ व्हायरल होत आहे. ते बघत बसण्यापेक्षा थोडा 7 ते 8 मिनटाचा वेळ तुम्ही या व्हिडिओला द्या, जेणेकरून तुम्ही चिकन बिर्याणी कशी बनवायची हे शिकाल. तर आपण जे चिकन घेतलं आहे ते आहे अर्धा किलो, आणि सुरुवातीला आपल्याला त्याला करायचं आहे मॅरिनेट. त्यासाठी लागणारं साहित्य तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. 1 चम्मच सर्व मसाले घ्यायचे आहेत आपल्याला. लाल कांदा लसूण मसाला, गरम मसाला आणि चिकन मसाला 1 चम्मच. त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट 2 चम्मच. 2 हिरव्या मिरच्या कापून घ्यायच्या आहेत. ते सर्व आपल्याला चिकनमध्ये टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. 1 चम्मच मीठही आपल्याला त्यात टाकायचं आहे आणि हळद. मित्रांनो, चिकन मॅरिनेट करताना जास्तीत जास्त लोक दह्याचा वापर करतात, पण मी दही आणलं नव्हतं, त्याच्यामुळे मी आंबटपणा येण्यासाठी टोमॅटो वापरणार आहे. 1 टोमॅटो बारीक चिरून घेणार आहे, तो मॅरिनेशन करताना चिकनमध्ये मिक्स करणार आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मसाले असे सर्व त्या चिकनमध्ये टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण त्यामध्ये कढीपत्ता पण टाकत आहोत, जेणेकरून चिकनचा एक त्याचा वेगळा उग्र वास असतो तो थोडा कमी होईल. अशा पद्धतीने आपण सर्व त्या चिकनमध्ये मिक्स करून घेतलं आहे. त्याला चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही हाताने मिक्स केलं ते मसाले तर जरा चांगला व्यवस्थित त्यावरती बसतील, त्यामुळे हाताने पण तुम्ही ते मिक्स करू शकता. सर्व मसाले आणि जिन्नस चिकनला चांगल्या पद्धतीने मिक्स झाल्यानंतर त्याच्यावर असं 1 ते 2 चम्मच तेल स्वाहा करायचं आहे. त्यानंतर आपल्याला ते चिकन मॅरिनेट करण्यासाठी झाकून एका साईडला 20 ते 30 मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपण मिक्स केलेले मसाले, त्यामुळे चिकन कसं आपलं दिसत आहे. त्यावर आता झाकण ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यात आपण मॅरिनेट करायला अर्धा तासासाठी साईडला ठेवू. आणि आपण सुरुवातीलाच जसं अर्धा किलो चिकन घेतलं आहे तसं अर्धा किलो बिर्याणीचा तांदूळ घ्यायचा आहे. बिर्याणीचे तांदूळ वेगवेगळ्या प्रकारचे मिळतात दुकानामध्ये. तुम्ही अख्खा बिर्याणी राईस किंवा दावत राईस घेऊ शकता. हे थोडा साधाचा राईस आहे बिर्याणीसाठी, साध्या राईसची बिर्याणी बनवा. तांदूळ तुम्ही धुवून घेतल्यानंतर ते अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत. त्यानंतर एका टोपामध्ये पाणी घ्यायचं आहे, ते गरम करायचं आहे. त्यामध्ये मस्त तुम्ही मीठ टाका, जिरे, खडे मसाले टाकायचे आहेत, तेजपत्ता, दालचिनी, लवंग, दगडफूल आणि 1 ते 2 चम्मच तेल टाकून हे पाणी चांगलं उकळून घ्यायचं आहे, गरम करायचं आहे. त्यानंतर आपण भिजत ठेवलेला तांदूळ आहे तो ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आणि अर्धा तास 15 ते 20 मिनटं त्याला शिजवायचं आहे. 90% तो तांदूळ शिजला पाहिजे. अशा पद्धतीने त्याला 90% शिजवून घ्या, जेणेकरून 10% जो राहील आपला शिजायचा तांदूळ तो आपला दम देताना शिजला जाईल. हा तांदूळ शिजल्यानंतर खडे मसाले तुम्ही त्यातून साईडला वेगळे करू शकता, जर तुम्हाला जास्त तिखट आवडत नसेल तर. आता अशा प्रकारे कांदा उभा चिरून घ्या आणि त्याला मस्त तेलामध्ये मीठ टाकून फ्राय करून घ्या. लालसर असा रंग येईपर्यंत त्याला चांगला फ्राय करायचं आहे. त्याला आपण बोलतो बरिस्ता. बरिस्ता तुम्ही जे चिकनची आपली जी भाजी आहे ग्रेव्ही बनवताना थोडा वापरू शकता. मिक्सरमध्ये बारीक करून घेऊन तुम्ही तो भाजी बनवताना वापरू शकता. आणि थोडा जो बरिस्ता उरेल तो आपण गार्निशिंगसाठी बिर्याणी राईसवर टाकू.
आता एक कढई घ्यायची आहे. कढई किंवा टोप, त्यामध्ये आपण 3 ते 4 चमच तेल टाकून जे आपण मॅरिनेट करायला ठेवलं होतं चिकन, ते अशा पद्धतीने टाकायचं आहे. आणि थोडंसं अर्धा ग्लास असं पाणी त्यामध्ये ॲड करायचं आहे. जास्त पाणी टाकू नका, कारण चिकनला स्वतःचं असं पाणी सुटतं. कारण आपल्याला सुक्कं चिकन अशी ग्रेव्ही बनवायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला त्यावर जे शिजवलेला राईस होता आपला 90%, त्याचा असा थर लावायला सुरुवात करायची आहे, जेणेकरून खाली चिकनची ग्रेव्ही राहील, वरती आपला भाताचा थर येईल. व्यवस्थित असा थर लावून घ्यायचा आहे भाताचा. जो आपण 90% भात शिजवला होता त्याचा आता त्यावर थर लावण्यात येत आहे. दहीहंडीचे थर जसे एकावर एक लावतात तसं आपला भाताचा थर चिकनच्या थरावर लावून झालेला आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये फूड कलर ॲड करायचे आहेत. मी केशरी रंग आणि हिरवा रंग असं 2 फूड कलर घेतले आहेत. एक वेगवेगळ्या वाटीमध्ये थोडा त्या कलर घ्यायचा आहे आणि त्यात थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसेल त्या पद्धतीने आम्ही केशरी रंग पहिला टाकला आहे भाताच्यावरून. त्यानंतर हिरवा रंगही टाकला आहे. आता आपली बिर्याणी तिरंगा बिर्याणी दिसत आहे, जे त्याच्यामध्ये सफेद, भगवा आणि हिरवा असे 3 कलर दिसत आहेत. हे केल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे त्यावर आणि अर्ध्या तासासाठी आपल्याला बिर्याणीला दम द्यायचा आहे. दममध्ये एक पेपर पण ठेवला आहे आपण, जेणेकरून बाहेर वाफ त्यातून निघणार नाही. आणि वरून एक असं वजनदार काहीतरी वस्तू ठेवायची टोपाच्यावर. आणि टोप जो आहे आपला तो एका लोखंडी तव्यावर ठेवायचा, जेणेकरून खालून बिर्याणी आपली करपणार नाही. आणि ही प्रोसेस कमीत 20 मिनटं ते अर्धा तास असंच ठेवायचं आहे, जेणेकरून आपलं बिर्याणीला चांगला दम मिळेल. आता आपला अर्धा तास झाला असल्याने आता आपण झाकण काढून चेक करू बिर्याणी कशी दिसत आहे आपली. बघा, वरती जो लाल रंग दिसत आहे तो आहे आपला कांद्याचा बरिस्ता. आणि आपली बिर्याणी किती सुंदर दिसत आहे. आपली जी बिर्याणी आहे की किती सुंदर दिसत आहे बघा मित्रांनो. ती आता आपण प्लेटमध्ये काढत आहोत. जे कोणी बॅचलर राहत असतील मुलं, जास्त करून पुण्यामध्ये म्हणा किंवा इतर ठिकाणी बॅचलर जे राहतात, त्यांना स्वतःचं जेवण स्वतः बनवावं लागतं. त्यांना जर हा व्हिडिओ बघून बिर्याणी बनवता आली घरी तर मला खूप आनंद होईल, म्हणून हा आम्ही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यांना पण व्हिडिओ आवडला असेल त्यांनी व्हिडिओला लाईक करा. ज्यांना व्हिडिओ नसेल आवडला त्यांनी डिसलाईक करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला आपले नेक्स्ट पुढचे व्हिडिओ पण त्याचा अपडेट भेटेल. चला तर मित्रांनो, बाय, टेक केअर.